कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर मुळा धुवून घेतला आहे. मुळ्याचा पुढचा मसाला काढायचा, साल काढून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं आलं खिसून घ्यायचं, थोडंसं. मी शक्यतो जिंजर गार्लिक पेस्ट वापरत नाही, आपलं आलंच वापरते. आलं लसूण फ्रेश जाते बाई, टेस्ट पण चांगली, आरोग्याला पण चांगलं. साईडला ठेवते. मुळा खिसून काय करायचं, पहिल्यांदा मुळ्यात तरी पाण्याचा अंश जास्त असतो. पहिल्यांदा मुळात तळून घ्यायचं. पिळून घेतला की हे मिक्स करायचं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ. कोणाला हिरवी मिरची चालत असेल तर हिरवी मिरची, कोणाला हे चालत असेल पांढरे तीळ, धने पूड, जिरे पूड, मॅगी मसाला. कोणाला मॅगी मसाला आवडता शक्यतो घालायचं, टेस्ट छान येते. नाही तर मग आमचूर पावडर वगैरे, ते थिकनेस येण्यासाठी मग थोडंसं डाळीचं पीठ. मिरची घालणार नाही आहे, आमच्या घरी हिरवी मिरची आवडत नाही, मी घालणार नाही. नंतर हिरवी मिरची घातली चालते. मी रेड चिली पावडर घालणार घरची. असं हे करण्यात म्हणजे साधारण सुट्ट व्हायला पाहिजे. मुळात पाण्याचा अंश जास्त असतो. मी परत आपण कोथिंबीर कडीलिंब वगैरे घालतो, परत पाण्याचा अंश वाढतो. सगळा मसाला त्यांनी लागला की नाही कणिक मिळाल्या पीठ घेतलं. कोणाला मैदा आवडत असेल तर मैदा घ्यायचा. आम्ही घरी मैदा चालत नाही म्हणून आम्ही शक्यतो गव्हाचं पीठ वापरतो. काय करायचं, असं व्यवस्थित हे करून घ्यायचं. फार जोरात दाबायचं नाही, कारण काय होतं मुळा किती पण पाणी जरी काढलं ना तरी तो चिकटायला बघतो. काय करायचं, याचा पोळपाट स्वच्छ धुवून कारण मुळात तुम्ही पाण्याचा अंश जास्त असतो.
व्यवस्थित भाजून घ्या. सॉस घ्यायचा. मी किसानचा वापरते, कोणाला कुठला आवडतं तो घ्यायचा, त्याला काय प्रॉब्लेम नाही. ಈಗ गॅस बंद करते. त्याच्यात थोडंसं दही घालायचं. परोठा नाश्ता खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी असेल तर लाईक शेअर. आता कट रस करण्यासाठी पहिल्यांदा 1 वाटी तांदूळ घेतला मी. 1 वाटी तांदूळ धुवून त्याला 2 वाटी तेवढंच पाणी घालणार आहे. जास्त पाणी घालायचं नाही आणि 3 शिट्ट्या द्यायच्या, कारण भात थोडा हे व्हायला पाहिजे, मऊ व्हायला पाहिजे. आपल्या घरी तांदूळ कुठला योग्य आहे त्याच्यानुसार करायचं. भात असा सुट्टा सुट्टा होता कामा नये, राड झाला पाहिजे, तरच कट रस करायला चांगला हे होतो. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घातलं आहे मी, म्हणजे भात चांगला राड होतो. आता मी नंतर आणि मीठ घालण्यापेक्षा आत्ताच मी मीठ घालते. मीठ आपल्या चवीनुसार का जरा जास्त घालायला लागते, कारण पातळ होतो ना भात, आपण दही घातलेलं असतं, त्यामुळे भाताची क्वांटिटी वाढते म्हणून सुरुवातीला थोडंसं मीठ जास्त घालायचं. कुकर लागते. लिंबूची अर्धी फोड घातली.